महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ मध्ये आज भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। भाजप महिला अध्यक्ष डॉक्टर रोझलिन फर्नांडिस यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतलाय। त्यामुळे भाजपाला आता मोठा धक्का बसलाय। अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना असा सामना पाहायला मिळतोय। तर अंबरनाथमध्ये भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचं फोडण्याचं राजकारण सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महायुतीमध्ये वरिष्ठांनी ठरवलंय की कोणत्याही पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते फोडाफोडी करू नयेत। मात्र असं असताना देखील अंबरनाथ शहरात फोडाफोडी सुरू आहे। काही दिवसांपूर्वी भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी रूपसिंग धल फोडे होते। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून त्याला प्रत्युत्तर देत आज शिंदेंच्या शिवसेनेनं अंबरनाथ भाजप महिला मोर्चा अध्यक्ष डॉक्टर रोझलिन फर्नांडिस यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला। तसेच भाजपामध्ये मानसन्मान न मिळाल्यानं मी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला असल्याचा आरोप डॉक्टर रोझलिन फर्नांडिस यांनी। नमस्कार, मैं डॉक्टर रोझलिन बी फर्नांडिस अंबरनाथ विधानसभा महिला मोर्चा अध्यक्ष थी भाजपा के लिए। और मुझे ना मैंने बहुत सारा काम किया है, स्किल इंडिया क्लासेस, आज भी मेरा सोशल वर्किंग चालू है मेरा कम्युनिटी के लिए और मेरा सभी लोगों के लिए। मुझे भाजपा के लिए कुछ भी ये नहीं है, तकलीफ नहीं है। भाजपा ने मुझे, पार्टी ने कुछ भी नहीं किया। ओनली इधर मैं किधर काम कर रही है ना, उधर मेरा माइनॉरिटी के लिए उन्होंने सत्कार नहीं दिया, ना सम्मान नहीं किया है। इसलिए मैं आज बीजेपी छोड़कर मैं शिवसेना ज्वाइन कर रही हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपके साथ सर एक्चुअली मेरे साथ में हजार लोग, सैकड़ों लोग मेरे साथ में जुड़े हुए हैं सर। अभी आगे भी वो लोग जुड़कर भी काम करने वाले हैं। अभी हम लोगों को एक ही मतलब है, हम लोगों को मनीषा ताई को जिताकर लेकर आने का है। यावेळी शिंदे गटाचे माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर यांनी सांगितलं की तुम्ही आमचे पदाधिकारी फोडू नका, आम्ही तुमचे फोडणार नाही। मात्र तुम्ही जर असं करत असाल तर आम्ही जशास तसं उत्तर देतो असा इशारा भाजपाला दिलाय। साहजिकच अभिमानाची गोष्ट आहे, एक बीजेपीचे चांगले कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतायत आणि आम्ही त्यांचं स्वागत करू। आज फर्नांडिस मॅडम आणि त्यांच्या संघ असलेला सर्व समाजाची लोक शिवसेनेमध्ये जॉईन झालेत। कालच आमचे बीजेपीने एक रूपसिंग धल यांना पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यास आम्ही मॅडमचाही आज बीजेपीतून शिवसेनेत प्रवेश करतो आहे। याच्या मागचा काही उद्देश नाही, वरती महायुती आहे आणि तशीच राहावी आमच्या सर्वांची इच्छा आहे। परंतु काही खालचे लोक ही सगळी गडबड करतायत, तर मी त्यांना विनंती करेल का तुम्ही आमचे घेऊ नका, आम्ही तुमचे घेणार नाही। कारण का आम्ही सगळे भाऊ आहोत आणि चव्हाण साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने चांगले महाराष्ट्रामध्ये काम करतायत, तर हे सर्व मिळून जर वरती जर चांगलं काम करतायत तर आम्ही शिवसेना आणि बीजेपीने चांगलं मिळून खाली काम केलं पाहिजे। आज फर्नांडिस मॅडम आमच्या पक्षामध्ये आलात, शिवसेनेमध्ये प्रवेश केला। एक बहीण म्हणून तुम्हाला ज्या वेळेस वेळ पडेल त्या वेळेस मी तुमच्यासाठी उभा राहील। कालच तुम्ही बघितलं असेल आमचे रूपसिंग धल शिवसेनेचे खूप जुने कार्यकर्ते आहेत। आज त्यांनी जे शब्द वापरले काल त्यांच्या भावानी, बीजेपीचे त्यांचे भाऊ आहेत, त्यांचे उमेदवार आहेत, त्यांनी जे शब्द वापरले ते चुकीचे होते का आम्हाला योग्य न्याय मिळत नाही आहे, हे मिळत नाही आहे। शिवसेने बाळासाहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। त्या दृष्टिकोनातून आमचे रूपसिंग धल आमचे कार्यकर्ते होते, त्यांना कालच फोडून त्यांनी पक्षप्रवेश केला आहे। जसा त्यांच्यावर अन्याय होता तसं यांच्यावर अन्याय झालेला आहे पक्षामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून जसंच तसं उत्तर हे मिळणारच। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांना निवडून आणण्याची ताकद वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।